तर आज कॉलेजमध्ये बीटरूटचं मस्त असं आरटीएस तयार केलं. तर ते कसं तयार केलं ते पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा विषय असा होता की आपल्याला आज कॉलेजमध्ये बीटरूटचं आरटीएस तयार करायचं होतं. त्यासाठी लवकर तयार होऊन डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जेवढं काही साहित्य लागणार होतं ते एका जागेवरती जमा करून घेतलं आणि मग त्यानंतर सगळे बीटरूट्स एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. नीट स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर त्यावरचे सगळे साल काढून घेतले आणि छोटे पीसेस मध्ये सगळे बीटरूट्स कट करून घेतले आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर ते तुकडे मिक्सर मध्ये टाकले आणि बारीक करून घेतले आणि मग त्यानंतर सगळा रस एका चाळणीने गाळला आणि एका पातेल्यामध्ये काढून घेतला. बीटरूट बारीक करून गाळून घेतल्यानंतर आपला 10 लिटर एवढा बीटरूटचा ज्यूस तयार झाला आणि मग त्यानंतर तो ज्यूस गॅसवर ठेवून चांगला उकळून घेतला आणि मग त्यामध्ये 3 किलो साखर आणि 30 ग्राम सायट्रिक ऍसिड ऍड करून घेतलं. जोपर्यंत सगळं नीट मिक्स होत नाही तोपर्यंत एका चमच्याने सगळा रस हलवत राहावा लागला. जोपर्यंत हे गरम होत होतं तोपर्यंत मार्केटमधून आणलेल्या सगळ्या बॉटल्स नीट धुवून घेतल्या आणि याचबरोबर आपलं बीटरूटचं फायनल आरटीएस पण तयार झालं. तेवढं झाल्याच्या नंतर सगळ्या आरटीएस ची पॅकेजिंग करायची होती, त्यामुळे सगळं आरटीएस बॉटल्स मध्ये भरून घेतलं. सगळ्या बॉटलची पॅकेजिंग झाल्यानंतर त्यावर प्रोडक्ट बद्दल सगळी माहिती चिपकून दिली आणि अशा प्रकारे आपलं 200 ml बीटरूटचं आरटीएस